ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा। तरुणीशी बोलण्यावरून अनोळखी चौघांनी जबरदस्तीने तरुणाला दुचाकीवर बसवून पाचच्या पेटीत नेऊन मारहाण केली, तसेच डिक्कीतील 50,000ची रोकड लुटून नेली। गुरुवारी सायंकाळी 5:30च्या सुमारास ही घटना घडली। या प्रकरणी त्या चौघांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे। यातील फिर्यादी संकेत संतोष परदेशी वय 26 राहणार दक्षिण कसबा चौपाड सोलापूर हा त्याच्या मैत्रिणीसह भेटायला 7 रस्ता परिसरात पिझ्झा हटमध्ये गेला होता। तेथून दोघेही बाहेर पडताना अनोळखी चौघांनी तिच्याशी का बोलतो अशी विचारणा करीत लाथाबुक्क्यांनी त्याला मारहाण केली। तेव्हा संकेत हा त्याचा मित्र मनोज कुमार याला फोन करून याबाबत सांगत असताना त्यांनी त्याचा मोबाईल हिसकावून घेतला, तसेच गाडीची चावीही घेऊन त्याला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून पाचच्या पेठेतील इक्बाल फॅशनच्या पुढील गल्लीतील मदरशाजवळ नेले। तेथे त्याला मारहाण केली। त्यानंतर त्याने डिक्की उघडून पाहिले असता त्यातील 50,000ची रोकड गायब होती। या प्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका जगताप तपास करीत आहेत।